नर्मदे हर नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण यामध्ये 12 स्कंद असले तरी त्यातल्या केवळ 11व्या स्कंदावर श्री एकनाथ महाराजांनी जी टीका लिहिलेली आहे त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. हा 11वा स्कंद जो आहे तो भगवंताने उद्धवाला जो उपदेश केला त्याचंच सर्व विवेचन त्यामध्ये आहे. म्हणून याला उद्धव गीता असं म्हणतात. भागवतातल्या या 11व्या स्कंदामधील 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी उद्धवाला हंसगीता समजून दिलेली आहे. ब्रह्मदेवाच्या पुत्रांना म्हणजेच सनत कुमारांना उपदेश करण्यासाठी भगवंतांनी हंस भगवानाचा अवतार घेतला आणि जो उपदेश केला त्याला हंसगीता असं म्हणतात. हंसाच्या मुखातील हा उपदेश सांगण्याकरता व्यासनंदन श्री शुकदेव हे वक्ता झाले आणि प्रथम श्रोता परीक्षिती राजा झाला. परीक्षिती राजाने हे सर्व अवधानपूर्वक श्रवण केले व अर्थग्रहण करणारा परीक्षिती राजा पावन झाला. त्या भगवान हंसांचं हे हंसगीत म्हणजेच हंसगीता भगवान श्रीकृष्ण उद्धवाला अत्यंत प्रेमानं समजावून देतात. नाथ महाराजांनी या हंसगीतेला अत्यंत सोप्या भाषेत सहज समजेल अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये आपल्याला अर्पण केलेलं आहे. तेव्हा श्रोत्याने ते लक्षपूर्वक ऐकावं म्हणजे त्यांना निजबोध होईल, तसं सर्व वासनांचा निरस होईल. यामध्ये सत्वगुणांचा विकास आणि अविद्येचा निराश होऊन विद्या प्रकट होण्याचा क्रम अतिशय सुंदर रीतीने सांगितलेला आहे. सर्वत्र सगळे एकच परब्रह्म भरलेला आहे हाच मुख्य विचार ह्या हंसगीतेमध्ये भगवंतांनी मांडलेला आहे. सद्गुरू भक्ती करून विद्यारूपी कुऱ्हाड प्राप्त करून जीवाच्या वासनांचा छेद कसा करावा हे भगवंतांनी आपल्याला अतिशय सुंदरपणे सांगितलेलं आहे. जीव पण गेलं की सगळी साधनं सुटतात. त्रिगुणांचं सूत्र लागून जीवाला जीव पण येतं. हे त्रिगुण प्रभावी असतात तोपर्यंत सद्विद्या उत्पन्न होऊ शकत नाही. यासाठी गुणानेच गुणांचा निरस करून सद्विद्या साध्य करावी असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. सत्वगुण वाढवला म्हणजे रज आणि तम नाहीसे होतात आणि सद्विद्या हाती येते आणि स्वरूपबोध झाला की सत्वगुणांची वाढ खुंटते, पण वाढलेला सत्वगुण तसाच राहिला तर तो मात्र बाधक होतो. याप्रमाणे वाढलेल्या सत्वगुणाचा नाश हा केवळ स्वरूपबोधानं उत्पन्न होणाऱ्या शांतीनंच होऊ शकतो. तेव्हाच खरं समाधान प्राप्त होतं. तेव्हा उद्धवाला शंका आली आणि तो म्हणतो, तिन्ही गुण समान असताना त्यातील सत्वगुणाची वाढ कशी होईल? कारण गुणच गुणांचे रक्षण करतात ना. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, तमोगुण वाढला म्हणजे माणसाला ज्ञान, ध्यान, त्याग, भोग, सुगंध या गोष्टी आवडत नाहीत. त्याला केवळ आणि केवळ झोप आवडायला लागते, त्याला भांडावंच वाटतं. रजोगुण वाढला म्हणजे माणूस ज्ञानाचे विषय ऐकत असला तरी त्याचं मन विषयांच्या कडत असतं. अपमान झाला तरी पुढं होणाऱ्या लाभाच्या अपेक्षेनं तो अपमान गिळतो, रागवत नाही. प्रपंचासक्ती आणि लोभ हे रजोगुणाचं लक्षण आहे. सत्वगुण वाढला म्हणजे मन भोगांच्या विषयी उदासीन होतं. माणूस भगवंतांची भक्ती करायला लागतो, मोक्षाचं चिंतन करायला लागतो. सत्वगुण असेल तेव्हा क्रोध, लोभ, मोह हे विकार उचल खात नाहीत. पण एकटा सत्वगुण कसा वाढणार? तम आणि रज
यांच्या कैचीत सापडलेला सत्वगुण कसा बरं वाढेल? त्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात, उद्धवा, सत्वगुणाच्या वृद्धीचं लक्षण मी तुला सविस्तर सांगतो, ते नीट ऐक. सात्विक पदार्थांचं सेवन हे सत्वगुण वृद्धीचं कारण आहे. सत्वगुण वाढला की जीवाला पवित्रपणा येतो. त्यामुळं मनुष्य ऐहिक आणि परलोकातील विषयांची इच्छा करत नाही. सात्विक सेवनानं अंतःकरण शुद्ध होऊन सत्वगुण वाढतो. मग माझी भक्ती करणं हाच मनुष्याचा धर्म बनतो. सत्वगुणामुळं अंतःकरणात भगवंत प्रकट होतात. त्याचवेळी अधर्म, अज्ञान, पापवासनांचा समूळ नाश होतो आणि रज, तम यांचं नावही उरत नाही. त्यामुळं आत्मज्ञान होतं. सात्विक लोक प्रभुभजनाने तरतात. तामस लोक प्रभूंची विरोधी भक्ती करून तरतात. परंतु रजगुण लोकांचं जन्ममरणाचं चक्र काही तुटत नाही. धर्मचरणाच्या मार्गानं जाणाऱ्यांच्या सोबत भक्ती त्यांची सोबत करते. त्यामुळं षड्विकार रूपी चोर त्यांना वाटेत अडवू शकत नाहीत. त्यामुळंच ते भक्त लवकरच प्रभूंना येऊन मिळतात. रजोगुणामुळं कामाची आसक्ती, दुष्टवासना, दुर्बुद्धी, मद वाढून त्या मनुष्याला कामवेडा करतात. जिथे रजोगुण वेगवान होतो तिथे काम खवळतो आणि तो पुरुष सदा सर्वदा वासनेचाच अंकित होऊन राहतो. जरी रज आणि तम यांनी बुद्धी चंचल झाली तरी आळस न करता साधकानं मनाला आवरावं. स्त्रीच्या देहाची मलिनता लक्षात घेऊन तिचा कंटाळा करण्यास शिकावं. तिचं भोग घेणं दोषास्पद आहे या विचारानं मन मागं फिरवावं. याप्रमाणे हळूहळू अभ्यास करून काळाचा सदुपयोग करून हरिचिंतनात मन लावावं. याप्रमाणे अभ्यासानं इच्छारहित अशी स्थिती येते, कामना विरतात. याच योगाच्या अभ्यासानं सनतकुमार आत्मसुखाला प्राप्त झाले. चित्त आणि विषय यांची भेट होऊ न देणं या अभ्यासानं, या उपदेशानं सनतकुमार सिद्ध बनले. चित्त आणि विषय यांचा वियोग करणं हाच योग सनतकुमारांनी साधला. हे ऐकून उद्धवाच्या मनात आलं की मी आणि प्रभू वेगळे नाही असं आहे. तरीसुद्धा प्रभूंनी सनतकुमारांना हा उपदेश कधी केला, कधी शिकवला? कारण सनतकुमार तर प्राचीन आहेत आणि श्रीकृष्ण देवकीचा पुत्र सध्या माझ्यासहच आहे. श्रीकृष्ण प्राचीन सनतकुमारांचा गुरु झाला तरी कधी? म्हणून उद्धव विचारतात, हे माधवा, तू सनकादिकांना केव्हा भेटलास आणि केव्हा उपदेश केलास? त्यावेळी मी तुझ्यासोबत नव्हतो काय? तू याच रूपानं सनकादिकांना उपदेश केलास की दुसरं काही रूप धारण करून त्यांना उपदेश केलास ते तरी सांग. ती वेळ तरी कोणती होती आणि कोणता योग होता हे मला सर्व सांग. उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्णाला उद्धवाची अत्यंत दया आली आणि आपल्या हंसरूप अवताराची श्रीकृष्ण भगवान कथा सांगू लागले. योगाची गती फार सूक्ष्म आहे व आत्मस्थिती तर समजण्यास कठीणच आहे. नेमके हे जाणण्यासाठी सनतकुमारांनी सत्ययुगामध्ये आपले पिताश्री ब्रह्मदेव यांना एक गहन प्रश्न विचारला. तात चित्त स्वतःच विषयांमध्ये आसक्त असल्यामुळं ते सतत विषयातच गुंतलेलं असतं. विषयानेही एकदा चित्तात प्रवेश केला म्हणजे वासनारूपानं ते जडूनच राहतात. मग काही केल्या परत फिरून अलग होत नाहीत. विषय एकदा चित्तात चिकटले म्हणजे मग ते बाहेर निघत नाहीत. त्याप्रमाणे विषयत्याग मुमुक्षूंना कसा घडेल ते स्वामींनी कृपा करून आम्हाला सांगावं. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, या प्रश्नाचं यथार्थ उत्तर ब्रह्मदेवांना सुचलं नाही, त्यामुळे ते देऊ शकले नाहीत. कर्मामुळं ब्रह्मदेवांची बुद्धी जड झाली होती म्हणून त्याला ज्ञानाचा उपदेश करता येईना.
पण सत्यलोकात सर्व ऋषींच्या समोर मला याचं उत्तर येत नाही असं म्हणणं ब्रह्मदेवांना योग्य वाटेना. ब्रह्मदेवांची मनस्थिती बिकट झाली तेव्हा त्यांनी माझं स्मरण आणि चिंतन केलं. आपल्या मुलांचं अज्ञान जावं आणि मुलांच्या प्रश्नांचं उत्तर देता यावं या हेतूने ब्रह्मदेवानी भगवंतांचं चिंतन केलं. तेव्हा मला त्यांचा अत्यंत कळवळा आला. तेव्हा ब्रह्मदेवांना ज्ञान देण्यासाठी श्री भगवंतांनी हंसाचं रूप घेतलं. कारण या गहन प्रश्नामध्ये परमहंसांचं परमसाधन तत्वच आहे, ज्याचा आकार आणि वर्ण अज्ञेय आहे. असा मी स्वयंप्रकाश ब्रह्मदेवाच्या मुलांना उपदेश करण्यासाठी राजहंस झालो. कारण सारासार विचार करण्यात मी ज्ञानचतुर हंसच आहे. पूर्वजन्मीचं पुण्य असल्याखेरीज कुणालाही केव्हाही स्वतः सत्यलोकात दैवी विमानाखेरीज जाता येत नाही. पण मी पापपुण्याचा अतीत असल्यामुळं उडत उडत सत्यलोकी ब्रह्मदेव आणि त्याचे पुत्र सनकादिकांच्या समोर राजहंस रूपात प्रकट झालो. तेव्हा सर्वांनी मला मस्तक लवून चरणांना वंदन केलं. त्या ब्रह्मलोकात सत्य, वेद, पुण्य व तप मूर्तिमंत असतात. आपलं अज्ञान प्रकट होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने मौनच धरलं. तेव्हा सनकादिक पुढे झाले आणि सनकादिकांनी विचारलं, आपण कोण? तेव्हा स्थूल, सूक्ष्म, कारण शरीर याहून भिन्न जो चेतन परमात्मा आहे तो सांगण्यासाठी मी सनकादिकांना पुढील उत्तर दिलं. त्याला मी नित्यानित्य विवेक ज्ञान सांगितलं. तेच तुला पुन्हा सांगतो. हे उद्धवा, मी तुला सनकादिकांसारखाच योग्य मानतो. म्हणूनच त्यांना मी जे ज्ञान सांगितलं तेच ज्ञान तुलाही पुन्हा सांगतो. लक्षपूर्वक ऐक. उद्धवा, हे अत्यंत श्रेष्ठ आणि पुरातन ज्ञान तू लक्षपूर्वक ऐक. उद्धवानं हे ऐकून मनातील इतर सर्व विचार बाजूला सारले आणि सर्वांगांचं कान करून व शरीराचे भान विसरून तो श्रवण करायला लागला. श्रीकृष्ण मुखातून आत्मज्ञान ऐकायला मिळणं म्हणजे उद्धवाचं अलौकिक भाग्यच होय. हंस भगवान सनत कुमारांना म्हणतात, तुम्ही जो प्रश्न केला त्याचं उत्तर वक्ता देऊ शकत नाही. कारण वक्त्याला मी आणि तू हा भेदच दिसत नाही. आपण विप्र म्हणजे ब्राह्मण आहात. आपण ब्रह्मज्ञानी आहातच व चारही पुरुषार्थांची प्राप्ती केलेली आहे आपण. तरीसुद्धा आपण हा प्रश्न विचारताच कसे? जिथं अनेकता असेल तिथं तू कोण, आपण कोण आहात असा प्रश्न विचारणं संभवतं. सर्वव्यापी सर्वरूप आत्म्याच्या ठिकाणी असा प्रश्न उत्पन्नच होत नाही. आत्मतत्व सद्वस्तू रूपानं सर्वत्र सम आहे. आपण जर देहासंबंधी हा प्रश्न विचारला असेल तर ब्रह्मापासून माशीपर्यंत जेवढी शरीर आहेत ती सर्व शरीरे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासूनच बनवलेली आहेत. त्यामुळं सर्व अलंकारामध्ये सोनंच असतं. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये पंचमहाभूतांखेरीज दुसरं काहीही नाही. म्हणून जिथं पंचमहाभूते तत्वरूपानं सम आहेत तिथं आपण कोण हा प्रश्न लागू पडत नाही. हंस भगवंतांनी सनत कुमारांच्या प्रश्नाचं खंडन केलं व त्यायोगे द्वैताचं निरसन करून दाखवलं. तसंच इंद्रिये, पंचमहाभूते, जीव, शिव यात मुळीच भेद नाही असं निदर्शनास आणून दिलं. कारण भगवंतच सर्वांचा आत्मा, आत्ममूर्ती व क्रियाशक्ती आहे. भगवंतांच्या वाचून तिळभर सुद्धा रिकामी जागा
कुठंही सापडणार नाही. हंस भगवान सांगतात, पाण्यावरील लाटा पाणीरूपच असतात. तसेच अनेक प्रकारची शरीरे माझ्या स्वरूपात असतात. पाणी गोठून बर्फ झालं की ते पाण्यात आकारानं वेगळं भासतं. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये सृष्टी फक्त आकारानं भिन्न भासते, पण सगळे मीच आहे. कापसाचे तंतू वेगळे दिसले तरी तो कापूसच असतो. जरी वस्त्र विणलं तरी सुताने सर्वत्र कापूसच असतो. त्याप्रमाणे जगतरूपी वस्त्रात मीच एकमेव असतो. तंतू पाहिले तर वस्त्र दिसत नाही. त्याप्रमाणे आत्मप्रचिती आली की जगत दिसत नाही. याप्रमाणे अद्वैत्वानं एक मीच परब्रह्मरूपानं सर्वथा आहे. सर्व ठिकाणी मीच एक आहे अशी दृढदृष्टी ठेवली की साधन करण्याचं काही कारणच उरत नाही. तरीही नित्यमुक्ती मिळते. भगवंत म्हणतात, उद्धवा, अशा प्रकारे द्वैतबुद्धीचे खंडन करणारा सिद्धांत मी सनकादिकांना सांगितला. आता मी तुला चैतन्य घन परमात्म्याचे ज्ञान सांगतो. नंतर सनकादिकांनी ब्रह्मदेवानं विचारलं, एकदा विषय चित्तात शिरले व चित्त विषयात गुंतले म्हणजे त्यांना एकमेकांपासून दूर करता येत नाही, तर मग विषयांचा त्याग कसा करावा? भगवंत सांगतात, विषयांचा त्याग केला नाही तर ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून मी त्यागाचं लक्षण सविस्तर सांगतो, ते ऐक. चित्त आणि त्याच्या संपर्कात येणारे विषय यातील एकही जीवाचं खरं स्वरूप नाही. मी करता आहे व मी त्याचं फळ भोगणार आहे या धारणेनं अंतःकरण विषयांनी युक्त होतं. अहंकार अभिमानामुळं जीव बंधनात पडतो. म्हणून अभिमान अहंकाराचा त्याग केला पाहिजे, म्हणजे जीव बंधनमुक्त होतो. पण अभिमान अहंकाराचा त्याग कसा करावा? भगवंतांचं भजन केल्यामुळं अभिमान अहंकार नाहीसा होतो. पण गंमत अशी आहे की आधी विरक्ती वैराग्य उत्पन्न झाल्याखेरीज माझी भक्ती करणं पोकळ असतं. तेव्हा वैराग्ययुक्त भक्ती केली जाते, तेव्हाच जीवाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. पण वैराग्य म्हणजे काय? हृदयामध्ये विषयांची आसक्ती नसणं आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंतच विराजमान आहे ही भावना ठेवणं, हेच वैराग्याचं खरं स्वरूप आहे. जीव जेव्हा सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्व वस्तूंमध्ये भगवंत आहे असं अनुभवू लागतो, तेव्हाच तो मद्रूप होतो. आणि जीव मद्रूप झाला असता विषय आणि चित्त या दोहोंचा त्याग घडतो. प्रत्यक्ष विषय आणि चित्त यांना दूर न लोटता त्यांना भासमान आणि मिथ्या म्हणून ओळखणं, हाच त्यांना प्रत्यक्ष न टाकता त्यांना टाकण्याचा त्यागण्याचा मार्ग होय. हाच शुद्ध ज्ञानमार्ग आहे. जीवानं मद्रूपता साधली की चित्त व विषय या दोहोंचा त्याग घडतो. माझ्या स्वरूपाच्या ठाई अहंकार आणि विषय यांची गंधवार्ताही नसते. माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजे मायेची स्फूर्ती मावळते. प्रवृत्ती निवृत्ती लाजेनं नाहीशा होतात आणि स्वानंदानं जीवाची नित्य तृप्ती होते. अशा प्रकारे चित्त आणि विषय हे दोन्ही एकमेकांना टाकतात आणि जीवाकडूनही त्यांचा त्याग होतो. पण त्यासाठी माझ्या स्वरूपाची गोडी साधकाला लागली पाहिजे. माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजेच योग साधला की चित्त विषय यांचा वियोग सहजच घडतो. हा अतिशय सुलभ व पूर्ण उपाय आहे. साधकानं वेदाश्रम धर्माचं आचरण करावं, अत्यंत प्रेमानं भजन करावं. गुरुकृपा आणि सत्संगानं देहाचं बंधन नष्ट होतं व ज्ञान प्राप्त होतं. याच ज्ञानाच्या धारदार शस्त्रानं मोठ्या धैर्यानं संसाररूपी रणांगणात उभं राहून मोठ्या नेटाने घाव घालावा. ज्ञानाच्या शस्त्राच्या एकाच घावानं माया
तिची कन्या ममता आणि अभिमान या तिघांचा नाश होईल. अहंकाराचा नाश झाल्यानं साधक ब्रह्मरूप होतो. माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊन साधक देहभान विसरतो व पूर्ण स्वानंदाचा अनुभव घेतो. तो सुखस्वरूपच होतो. देहाची उत्पत्ती, स्थिती व लय हे मानवाच्या स्वाधीन नाही. तसेच देहाचा व्यवहार पूर्वकर्मानुसार होत असतो. देह सर्वथा प्रारब्धानुसारच वागत असतो. अज्ञानी लोकांना देहाभिमान असला तरी ज्ञानी लोक तसा अभिमान धरत नाहीत. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार देह मिळतो व प्रारब्धाप्रमाणे इंद्रियांसह तो वागत असतो. ज्ञानी मनुष्य देहामध्ये असूनही देहबंधनात अडकून पडत नाही. केलेल्या कर्माचा लेप न लागता ज्ञानी मनुष्य राहतो, त्यालाच महायोगी म्हणावं. कृष्ण भगवान सांगतात, ही श्रेष्ठ ब्रह्मस्वरूप स्थिती मी तुम्हाला सांगितली. हीच माझी गुप्त अशी ज्ञानरूपी संपत्ती आहे, जे उपनिषदांचं भांडार आहे. योग्यांच्या योगमार्गाचं रहस्य आहे. परात्पर अतिगूढ ज्ञान आहे. तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या ज्ञानासाठी योगी हठयोगी गुहांमध्ये बसून तप करतात, ज्या ज्ञानापुढं वेदशास्त्रांच्या युक्तीने हात टेकले, ते आत्मज्ञान मी तुम्हाला योग्य प्रकारे समजावून सांगितलंय. अजूनही आपण मी कोण हे ओळखलेलं नाही. म्हणून सांगतो, मी यज्ञाचा भोक्ता विष्णू आहे. या उपदेशात वर्णाश्रम धर्म न सोडता माझी भेट होते असं सांगितलेलं आहे. ब्राह्मणत्व सोडावं आणि संन्यास घ्यावा हे दोन्ही धर्म देहाचेच आहेत. पण या उपदेशामध्ये देह मिथ्या आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा सनकादिकांनी माझा उपदेश ऐकून आपलं ब्राह्मणत्व सोडण्याची गरज नाही हे ओळखलं. त्यांनी माझा उपदेश ग्रहण केला व ते धन्य झाले. याच उपदेशानं नारद आपले ब्राह्मणत्व राखून आत्मज्ञानाने ब्रह्मानंदात गात गात नाचत नाचत डोलतात. या उपदेशाने सनकादिकांचा संशय दूर झाला. माझा उपदेश त्यांनी ऐकला आणि लगेच ते मद्रूप झाले. त्यांच्या भेदबुद्धीचा जागच्या जागी लय झाला. माझ्या उपदेशानं द्रष्टा, दर्शन व दृश्य ही त्रिपुटी नाहीशी करून ते पूर्ण परब्रह्मच झाले. त्यांचं परम समाधान झालं. अद्वैत भावानं अत्यंत प्रेमपूर्वक त्यांनी हंस भगवंतांची पूजा केली, स्तुती केली आणि वारंवार पाया पडू लागले. माझ्या पूजेत ते रंगून गेले. तेव्हा मी पूर्ण काम असूनही मला त्यांच्या पूजेनं संतोष वाटला. मग मी त्यांचा निरोप घेऊन मोठ्या त्वरेनं वैकुंठाला गेलो. माझ्या या उपदेशालाच हंसगीता असं म्हणतात. दुसरी एक हंसगीता महाभारताच्या शांतीपर्वमध्ये आहे. त्यामध्ये 46 श्लोक आहेत. यामध्ये धर्मराज युधिष्ठिरांनी पितामह भीष्मांना विचारलं की संसारामध्ये अनेक विद्वान सत्य, इंद्रिय, संयम, क्षमा आणि प्रज्ञा यांची प्रशंसा करतात. यासंबंधी आपलं काय मत आहे ते कृपया सांगावं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला हंसाचा आणि साध्यगणांचा जो संवाद झाला तो प्राचीन इतिहास सांगितला. श्रीमद भागवतमध्ये हंस भगवान सनकादिकांना सांगतात की विषय आणि त्या विषयांचे चिंतन या दोन्ही गोष्टी म्हणजेच माया आहे. दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. प्रयागराजजवळ प्रतिष्ठानपूर, ज्याला झुंसी असंही म्हणतात, इथं हंस जन्मभूमी तीर्थ आहे. तेथील संध्यावट वृक्षाच्या खाली हंस रूपाने भगवंतांनी सुवर्णमय हंस अवतार घेऊन सोप्या शब्दामध्ये अध्यात्मसोबत व्यवहार कसा करावा याचा उपदेश केला आहे आणि सगळ्यांचा ज्ञान दूर केलं आहे.
गोपाळ कृष्ण भगवान की जय. नर्मदे हर नर्मदे.